श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 31 मार्च सोमवारी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा. सर्व स्वामी भक्तांसाठी अगदी दिवाळीहून अगदी जास्त आनंदाचा जो दिवस आहे तो देखतो आहे स्वामी प्रकट दिन सोहळ्याचा. तर ह्या दिवशी आपल्याला स्वामींची काय सेवा करायची आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे. म्हणजे लवकरात लवकर उठायचा प्रयत्न करा. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठणे शक्य नसेल तर लवकर म्हणजे 5 ते 6 या काळापर्यंत तरी उठला तरी देखील उत्तम आहे. सर्वात प्रथम छान अंघोळ वगैरे करून घ्या आणि सर्वात अगोदर आपल्याला सूर्य भगवानाला जलार्घ्य द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपली जी काही नित्य सेवा आहे, आपल्या देवांची पूजा आहे ती नक्की आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वामी राजांची जर आपल्या घरामध्ये मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर नक्कीच मूर्तीवरती आपल्याला पहिल्यांदा शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर परत शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. आणि त्याच्यानंतर स्वामींना स्वच्छ कापडाने पुसून घेऊन कोरडे करून घ्या. स्वामींना नंतर गंध, अष्टगंध, चंदन, हळद कुंकू अर्पण करा, अक्षता अर्पण करा. त्यांना छान वस्त्र वगैरे असेल तर तुम्ही वस्त्र त्यांना परिधान करा, त्यांना घाला, छान त्यांना फेटा वगैरे घाला. त्यांना छान त्यांचं रूप एवढं सुंदर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्यांना त्यांचं रूप तुम्ही हे करून घ्या. त्याचबरोबर आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक करताना देखील काय काय सेवा करायच्या आहेत हे तुम्हाला वरती फ्लॅश होत असतील. त्या सेवा नक्की करा. त्याच्यामध्ये पुरुषोक्त आहे, श्रीसुक्त आहे, अथर्व गणपती, अथर्व शीर्ष देखील आपल्याला म्हणायचे आहे. स्वामी रायांचं सर्व काही जे काही अभिषेक करताना आपल्याला जे मंत्र वगैरे लागणार आहेत ते सर्व वरती फ्लॅश होत आहेत. नक्की हे बघा आणि ह्या प्रकारे अभिषेक स्वामी रायांचा नक्की करा. त्याचबरोबर सकाळी 10:30ची आरती आणि संध्याकाळी 6:30ची आरती हे अगदी 2 आरत्या नक्कीच आवर्जून स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी नक्कीच करा. त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे आपल्याला स्वामी महाराजांना प्रिय असे बेसनचे लाडू, पुरणाचा नैवेद्य आहे. त्याच्यामध्ये शेवयांची खीर किंवा तांदळाची खीर तुम्ही नक्कीच करा. आणि जे काही नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना माऊलींना दाखवणार आहात तर नैवेद्य आपण घरामध्येच बनवायचा आहे. बाहेरून बाजारातून विकत आणून स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा नाही. त्याचबरोबर त्या दिवशी पूर्ण सात्विक राहायचं आहे, सात्विक बोलायचं आहे, सात्विकच भोजन घ्यायचं आहे. आपल्याला शक्य असेल दिवसातून कधीही तुम्ही दादरच्या मठामध्ये जा किंवा मग कोणत्याही तुमच्या जवळपास अवतीभोवती कोणतेही मठ असेल, स्वामींचं केंद्र असेल तिथे जा आणि स्वामीरायांचं नक्कीच दर्शन घ्या. जर आपल्या इकडे कुठेही मठ केंद्र नसेल तर आपल्या इथे भगवान दत्तांचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन गुरुदेव दत्तात्रेयाचं देखील आपल्याला दर्शन नक्कीच ह्या दिवशी घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्वामीराजांची स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. त्याचबरोबर जेवढे शक्य होईल तेवढी स्वामीरायांची सेवा आपण नक्कीच दिवसभरामध्ये करायची आहे. आपल्याला जर सेवा एकाच ठिकाणी बसून करणे शक्य नाही तर नक्कीच नामस्मरण आपण नक्कीच करू शकतो. मग ते नामस्मरण अगदी चालता बोलता उठता बसता कुठेही आपण बाहेर कुठेही गेलो तरी देखील स्वामीरायांचं नामस्मरण मुखामध्ये राहू द्या. अखंड नामस्मरण चालू ठेवा. स्वामी महाराजांची सेवा जेवढी शक्य होईल तेवढी शक्य करा. आपल्याकडून जेवढी होईल तेवढी नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना.